नमस्कार मित्रांनो, मी काजल, माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही बाहेर फिरायला निघालो। निघतानाच पहिलं आम्हाला गोमातेचं छान असं दर्शन झालं। घराच्या बाहेरच गोमाता मस्त उभी होती आणि आम्ही कुठे चाललो होतो आम्हाला काय माहित नाही, कारण अगस्त्याचे डॅडा बोलले चल आपल्याला जायचंय। सुट्टी होती आणि सुट्टी घेतलेली होती त्यांनी बर्थडे साठी आणि आम्ही स्टँडवर पोहोचलो। कराड स्टँडवर पोहोचल्यानंतर बस स्टँडवर अगस्त्याचे डॅडा बोलले जी गाडी भेटणार ती गाडीत बसायचं आणि निघायचं, माहित नाही कुठे निघालो। आणि मग आम्हाला कोल्हापूरची गाडी भेटली, मस्त कोल्हापूरच्या गाडीमध्ये बसलो आणि काय मज्जाच। आणि हे दोघं तर काय झोपून पण गेले। मला कधी प्रवासात लवकर झोप येत नसते बघा, कारण मस्त एन्जॉय करत जायला मज्जा वाटते। कोल्हापूरमध्ये खूप पाऊस पडतोय बघा, पंचगंगाचं पाणी कुठपर्यंत। एसटी मध्ये बसून मस्त कोल्हापूर बघण्याची मजाच खूप वेगळी होती। खरंच छान वाटत होतं। कायम आम्ही बाईकवर जात असतो, पण एसटीने प्रवास करायचा तर मज्जा वाटते। आहे ताराबाई राणी यांचा पुतळा आणि अगस्त्य माझा जोरात बोलत होता जिजामाता की जय जय असा करून घोषणा देत होता। आणि आम्ही पोहोचलो फायनली कोल्हापूर स्टँडवर। कोल्हापूर स्टँडवर पोहोचल्यानंतर बाजूला मस्त गरम गरम अशी भजी तर काढत होते आणि ते तळताना बघून खरं तोंडाला पाणी आलं। मग आम्ही तिथे गेलो, आम्हाला भूक पण खूप लागली होती। मस्त एक प्लेट मिरची भजी घेतली। तुम्ही आल्यावर नक्की ह्या स्टॉलवर या, स्टँडच्या बाहेरच आहे। खूप गरम गरम वडापाव आणि भजी तळून देतात आणि इथे वड्याबरोबर पाव नाही तर ब्रेड मिळतो, गरम गरम खायला भेटते। आमचे साहेब बघा प्रत्येक घासाला पाणी पाहिजे याला, कारण त्याला तिखट लागते पण त्याला वडापाव खूप आवडतो। वडापाव खाल्ल्यानंतर परत स्टँडवर आलो। कुठं चाललो माहित नाही। अगस्त्याचे डॅडा बोलले चल माझ्यासोबत आणि समोर बस आली। बस आल्यानंतर बघते तर काय सावंतवाडी अंबोली आजरा। अरे वा वा वा। मग आम्ही निघालो सावंतवाडीला। मस्त बसलो बस। कोकणाची मज्जाच वेगळी। कोकणात जायचं म्हटल्यानंतर काय मग झाडी काय ते धुक आणि हो तुम्हाला पुढे गेल्यानंतर दिसणार आहे आंबोली घाटामध्ये काय काय मज्जा आली, तर तुम्ही पण एन्जॉय करा। बघा किती छान वाटतंय, मस्त पाऊस पडतोय आणि आम्ही एसटीने प्रवास करत होतो। एवढा लांब मी एसटीने पहिल्यांदा प्रवास केला असेल, कारण मी जिथे जाते तिथे ट्रॅव्हल्स 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर गेलेली आहे, पण पहिल्यांदा एवढा लांब मी एसटीने प्रवास करत होते। अगस्त्य माझा मस्त एन्जॉय करत। खूप झालं, नंतर खूपच थंडी वाजायला लागली। अंगावर स्कार्फ घेतला आणि गुंडावून मस्त बसली। तो बंदा अगस्त्य बोलत होता मम्मा स्कार्फ लावू नको आणि त्याचे गाणे स्टार्ट। पवनचक्कीला मस्त लाईट होत्या, जाताना मस्त हॉटेल, निसर्ग खूप छान होता आणि आम्ही पोहोचलो आंबोली घाटामध्ये। हा आंबोली घाट आहे, तुम्हाला दिसतंय का? काय दिसणार आहे, आम्हाला दिसत नव्हतं। सगळ्या रस्त्याने धुकच धुक होतं। बस एक ठिकाणी थांबली आणि ड्रायव्हर एकटक पूर्ण घाटाकडे बघत होता की निघायचं कसं, पण त्यांना सवय हो। त्यांनी बरोबर आम्हाला सावंतवाडीमध्ये आणून पोहोचवलं। मग सावंतवाडीमध्ये नाईटला फक्त मी, अगस्त्याचे डॅडा आणि थोड्याफार दिसणाऱ्या गाड्या आणि काहीसे होते हॉटेल चालू। असं मस्त तिथे फिरलो। आम्हाला खरं तर दिवसाच फिरायचं होतं, कारण अगस्त्याचे डॅडा लहान असताना सावंतवाडीमध्ये हॉस्टेलमध्ये होते। त्यांना मला सगळं काही दाखवायचं होतं, पण पावसामुळे 3.5 तास गाडी लेट। जेवण खर्च खूप छान होतं इथे, पण असं झालं की माझा मोबाईल झाला स्विच ऑफ। त्यांना बोलली चार्जिंग करायला, चार्जिंग द्यायचं। ते बोलले चार्जिंग तुमची बोर्ड आमचा। मग मी कुठे सोबत चार्जिंग आणली, ती आणलेलीच नव्हती। अगस्त्याच्या डॅडाचा पण मोबाईलचा कॅमेरा खराब होता। आम्ही घरी आलो। घरी आल्यानंतर मस्त घरी आलेला फणस होता, तो फणस पिकलेला होता। अगस्त्याच्या डॅडाने तो पूर्ण ओपन केला, सगळ्यांना दिला आणि आम्ही खाल्ला। नंतर सेलिब्रेशनची तयारी आणि झालं असं की मी केक कट करते हो, कोणी हॅपी बर्थडे बोलायला तयार नाही। लास्टला मीच बोलले हॅपी बर्थडे तर बोला कोणी, आणि सगळे क्लॅप करून हॅपी बर्थडे बोलायला लागले। असं मला हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर काजल, हॅपी बर्थडे। आणि लहान मुलांचं कसं बर्थडे कुणाचाही असो, बर्थडे ते त्यांचा समजत असतं। अगस्त्याला काही घेणं देणं नव्हतं, पण मम्मा पटकन केक कट करून मला दे खायला, एवढंच त्याचं म्हणणं होतं। आणि हो अगस्त्याच्या डॅडाने मला काय गिफ्ट केलं, तर अगस्त्याच्या डॅडाने मला बर्थडेच्या पहिल्याच दिवशी एक गिफ्ट केलं, ते तुम्ही बघा। वाव, खरंच खूप छान आणि मी खूप हॅप्पी होती। पहिल्या दिवशी गिफ्ट करण्याचं कारण असं की दुसऱ्या दिवशी PNG म्हणजे पुरुषोत्तम गाडगीळ हे सोनाराचं दुकान बंद असतं, त्याच्यामुळे त्यांनी सोमवारीच मला गिफ्ट आणून ठेवलेलं होतं। असं छान छोटासा बर्थडे सेलिब्रेशन केला। कसा बर्थडे होता नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि गिफ्ट आवडलं का हे पण मला सांगा हा।
आणि हा तर बघा एक पण फोटो काढून देत नाही, इतका प्रयत्न केला अगं एक तरी फोटो चांगला काढू दे, आज तरी काढून दे, पण नाहीच. बर्थडे असला तरी त्याला काही घेणं देणं नाही, तो त्याच्या मनाने असा करून फोटो काढतोय आणि एक पण फोटो मध्ये चांगले पोस्ट दिलेली नाही. आणि हो आजचा ब्लॉग जरा मोठाच झाला. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.